आणि तूर खरेदी संदर्भात कॅबिनेटच्या निर्णयावरती शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। काल ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा महाराष्ट्राला कळवल्या त्याच बाजार समितीत आज आपण आहोत। आज कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय झालाय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार 22 तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या बाजार समितीमध्ये नोंदणी झालेली आहे अशा प्रत्येकाची तूर खरेदी केली जाणार आहे। मला वाटतं हा एक मोठा दिलासा आहे, परंतु दिलासा असला तरी अडचणी आहेत, कारण 22 तारखेपर्यंत आलेली जी तूर आहे त्याचं वजन होत नाही साहेब। हा वजन होत नाही 22 तारखे नाही 22 तारखेपर्यंत जी आलेली तूर आहे त्याचं वजन व्हायला आणखी किती दिवस एक महिना लागला। महिन्याचा एक महिना बारदाना संपत आहे, काही बी अडचणी येते पुढे। हो, आणि आणखी येणारे आवक आहे आपल्याकडे 500 शेतकरी म्हणजे ज्यांची नोंदणी झालेली आहे रजिस्टरला नावायचं। बरं, आता तरी सध्या आदेश आलेत का तुम्हाला की वजन करून घेणे? नाही, आणि आलेले नाही। ठीक आहे, काही कालावधीनंतर ते आदेश येतील। बरं, ते आदेश आल्यानंतर सलग जर खरेदी सुरू केली, वजन सुरू केलं तर किती दिवस लागतील? 2 महिने लागतील सर। ही किती प्रॅक्टिकल अडचण आहे बघा। बरं, 2 महिने तू वजन झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पैसे मिळायला किती दिवस लागतील? पुढे आणखी 1 महिना 1.5 महिना जाईल। तर हे मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त निर्णय घेऊन होणार नाही। कोण शेतकरी आहेत? किती दिवसापासून होती तूर? बरं, आजचा निर्णयाबद्दल काय वाटतंय? चांगला आहे निर्णय आजचा, पण साहेब जसं म्हणतात त्या पद्धतीनं मजूर हाय, म्हणजे तुमचे हमाल आहे ते बारदाना नाही, ह्याच्यावरून बी थोडी त्यांना बी अडचण येते। माझी तूर जवळपास 1.25 ते 1.5 महिना झाला आणलेली आहे, तर आणखी माप नाही, काय नाही, बारदाना नाही, जवळजवळ काहीतरी म्हणजे 50 हेलपाटे झाले असतील ऑफिसला। यातून जे 22 तारखेपर्यंत दिला ज्याची तूर पोच आहे त्याला दिलासा आहे, पण आणखीन घरात बरीच तूर आहे पडून। आणि घरात पडून मी आणलेली आहे, माझी एका थोडी आहे घरात, आणखीन माझ्या भावाची आहे। मी रुईभर शेतकरी आहे महाराष्ट्रातला, तर माझ्या गावात आणि बऱ्याच जणांकडे तूर आहे, आणि सदाभाऊचं म्हणणं होतं की शेवटच्या दारापर्यंत खरेदी करू, आणि हा निर्णय मोजक्या शेतकऱ्याला समाधानकारक असला तरी आणखीन बऱ्याच शेतकऱ्याच्या घरी तूर पडून आहे, तर शेवटपर्यंत शासनानं तूर खरेदी करावी। ही एक नवीन अडचण आहे जी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली नसेल। हे असं म्हणतात की नोंदणी न केलेले पण शेतकरी आहेत साहेब, येतील येतात का तुम्ही बाजार समिती? हो, येतात। जागा नाही म्हणतो आम्ही सध्या उपलब्ध। बरं, हो, येतात शेतकरी, बरेच जणांच्या घरी तुरी आहेत, परंतु नोंदणी झालेली नाही झाली। असे किती टक्के शेतकरी असतात? तरी 25% शेतकरी। आता हा प्रश्न पुन्हा नव्याने चिघळू शकतो की ज्यांची नोंदणी झालेली नाहीये त्यांची तूर आहे। एक लक्षात घ्या, 38 लाख क्विंटल तूर महाराष्ट्र सरकारनं खरेदी केली आहे, कारण 1 कोटी 17 लाख क्विंटल म्हणजे आपल्या राज्याच्या सरासरीपेक्षा तिपटीनं उत्पन्न या तुरीचं झालंय। आणि काल खुद्द मंत्र्यांनीच कबुली दिलेली आहे की राज्य सरकार नियोजनामध्ये कमी पडलं। तुम्ही निर्णय तर झालाय, आज निर्णय झालेला आहे, पण याची अंमलबजावणी कधी होणार साहेब? आज शेतकऱ्याचा मोठा प्रश्न हा झालेला आहे की माल इथं येऊन पडलेला आहे, रोज लेबर घरी यायला लागले, लेबरला पैसे द्यायचे कुठले शेतकऱ्यांनी? मापच इथं झालेलं नाही आणखी, मग हे माप झाल्याशिवाय शेतकऱ्याच्या पदरात काय आहे? काहीच नाही ना। आता हे सगळे लगन सराईचे दिवस आहेत, हे आहेत, शेतकऱ्यांनी कसं करायचं? मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं, निर्णय घेतला असं तुम्ही म्हणता, पण ऍक्च्युअली अंमलबजावणी कधी ह्याची चालू होणार? आजच्या या चर्चेतून काय दिसतंय? मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय, परंतु प्रत्यक्षामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा सुरू होते हा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे एवढी सगळी तूर आल्यानंतर प्रत्यक्षात तेवढा बारदाना शिल्लक आहे का हा प्रश्न आहे। पुन्हा एकदा विचारू, बारदाना आहे का? आता आहे शिल्लक। किती दिवसासाठीचा आहे? एक 8-10 दिवस पुरं। 8-10 दिवस पुरं? हो। आणि पुढे किती दिवस खरेदी चालणार आहे? पुढे 1 महिनाभर चालणार आहे, म्हणजे 8 दिवसाचाच फक्त बारदाना शिल्लक आहे। तिसरा महत्वाचा प्रश्न जो या शेतकऱ्यांनी उपस्थित केला की जे मुख्यमंत्री म्हणतायत की ज्यांची नोंदणी झालेली आहे, परंतु बाजार समितीच्याच मते आणि काही शेतकऱ्यांच्या मते 25% शेतकरी असे आहेत की ज्यांनी अज्ञानीपणामुळे नोंदणी केलेली नाही। आता त्यांच्या मुदतवाढीचा सुद्धा प्रश्न येणार आहे। वजन कवा करून घेणार सांगा मला लागले? आता ते त्यांच्यावरच अवलंबून आहे, हमालावर, अगर इथल्या कमिटीवर इथल्या। आता कवा आज करते ती का उद्या करते ती काय माहिती आहे? तुमचं किती दिवसापासून? माझा 15-3 वार झाले। ही अडचण आहे, फक्त निर्णय घेऊन नव्हे तर त्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी व्हायला पाहिजे, बारदाना सलग आला पाहिजे, सलग खरेदी झाली पाहिजे, नोंदणी केल्यांचे सगळ्यांचे नंबर 2 महिने लागतील असं बाजार समितीच सांगतेय। ज्यांची
तूर खरेदी झाली आहे त्यांना तातडीनं पैसे मिळाले पाहिजेत. आणि नव्याने जो प्रश्न निर्माण होतो तो हा की ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्यांचं काय करायचं. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद बाजार समिती. आज जरी हा निर्णय झालेला असला तरी याबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही शेतकऱ्यांच्या आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या मनात आहेत.